मराठी पाऊल पडते पुढे. लेबर पासून कॉन्ट्रॅक्टर पर्यंतचा प्रेरणादायी प्रवास. नाशिककर भेटा सचिन बांगरे यांना, जे स्वतः एक बिल्डर आहेत आणि हे एकदम कमी दरात तुम्हाला घर बांधून देतात. मग नाशिककर, आता तुमचे स्वप्नातले घर बांधा फक्त ओम साई कन्स्ट्रक्शन सोबत. नमस्कार, आप देख रहे हैं इंडिया 79 न्यूज चैनल, जहां खबरें मिलती हैं सबसे पहले। बड़ी खबर नासिक से, जहां एक ट्रैवल कंपनी के साथ करोड़ों की ठगी करने वाले आरोपी को पुलिस ने पुणे से गिरफ्तार किया है। पूरी खबर नासिक की चौधरी यात्रा कंपनी ब्रदवली अड ने जनवरी 2025 में 50 यात्रियों के लिए मुंबई से दुबई और अबू धाबी से मुंबई तक की यात्रा का आयोजन किया था। यात्रियों ने पूरी रकम एडवांस में जमा कर दी थी और टिकट बुकिंग का काम दिया गया था माइलस्टोन हॉलीडेज प्राइवेट लिमिटेड, लिसंगमनेर, जिला अहिल्यानगर को। कंपनी ने 10,82,500 रुपए देकर 50 एयर टिकट बुक करवाए, लेकिन 16 जनवरी को जब यात्री मुंबई एयरपोर्ट पर पहुंचे तो सिर्फ 4 टिकट ही सिस्टम पर स्कैन हुए, बाकी 46 टिकट नकली निकले। इस फर्जीवाड़े की वजह से न केवल यात्रा रद्द करनी पड़ी, बल्कि कंपनी को लगभग 20 लाख रुपए यात्रियों को लौटाने पड़े। इस मामले में साइबर पुलिस थाना नासिक शहर ने आरोपी के खिलाफ आईटी एक्ट और भारतीय दंड संहिता की कई धाराओं के तहत मामला दर्ज किया। आरोपी का नाम है तेजस शशिकांत वैष्णव, उम्र 31 वर्ष, निवासी संगमनेर। आरोपी पुणे के बानेर और बावधान इलाके में सक्रिय था। गंभीर मामले को देखते हुए नासिक शहर के पुलिस आयुक्त संदीप कर्णिक ने गुंडा विरोधी पथक को तत्काल कार्रवाई के आदेश दिए। जानकारी मिलते ही टीम ने पुणे जाकर बानेर पुलिस थाना क्षेत्र से आरोपी को शिताफी से गिरफ्तार किया और नासिक साइबर पुलिस के हवाले कर दिया। पुलिस टीम कार्रवाई में शामिल अधिकारी और कर्मचारी पुलिस आयुक्त श्री संदीप कर्णिक, अपर पुलिस आयुक्त गुन्हे श्री किरण कुमार चौहान सहायक, पुलिस आयुक्त गुन्हे श्री संदीप मिटके ने किया, जबकि प्रत्यक्ष कामगिरी सहायक पुलिस निरीक्षक ज्ञानेश्वर मोहिते, पुलिस अनमलदार विजय सूर्यवंशी, प्रदीप ठाकरे, सुनील आड़के, गणेश भागवत, राजेश राठौड़, कल्पेश जाधव, घनश्याम महाले, दयानंद सोनवणे और सुनीता कवड़े ने संयुक्त रूप से अंजाम दी। फर्जी टिकट घोटाले में आरोपी की गिरफ्तारी पुलिस की एक और बड़ी उपलब्धि मानी जा रही है। अब देखना यह होगा कि यात्रियों को उनका पैसा कब तक लौटाया जाता है। इंडिया 79 न्यूज चैनल से जुड़े रहिए, क्योंकि हम आपको देंगे हर बड़ी खबर सबसे पहले और सबसे सटीक। चैनल को लाइक और सब्सक्राइब करना ना भूले। कैमरामैन में तबरेज शेख के साथ जहीर खान, नासिक। झाला आणि नंतर आम्ही ते तिकीट बोगस निघाल्यामुळे त्यांच्याकडे गेलो परत, तर ते आम्हाला ते सहकार्यच करत नव्हते, बोगस तिकीट नाही आहे। त्याच्यामुळे आम्ही ते 18 जून 2025 ला सायबर पोलीस नाशिकला यांच्याकडे तक्रार नोंदवली आणि FIR नोंदवली आणि त्यानंतर सायबर पोलीस यांनी बरेच प्रयत्न केले त्याला शोधण्यासाठी, पण ते काही सापडला नाही। अखेर माननीय CP साहेब संदीप कर्णिक साहेब यांनी पुढाकार घेऊन आणि DCP साहेब चव्हाण साहेब यांच्या आदेशाने आपले गुंडा पथक विरोधीचे टीम श्री मोहिते साहेब आणि यांनी टीमने प्रयत्न करून पुण्याहून त्याला तेजस वैष्णवला पकडून आणले। त्याबद्दल CP साहेबांचे आणि DCP साहेबांचे आम्ही बरेच त्यांचे आभार मानतो आणि त्यांचे थँक्स मानतो। नाशिक येथील चौधरी यात्रा कंपनी यांनी जानेवारी 2025 मध्ये मुंबई ते दुबई अशी यात्रा आयोजित केली होती। त्यामध्ये एकूण 50 प्रवाशांनी यात्रा प्रवासासाठी त्यांच्याकडे पैसे जमा केले होते। चौधरी यात्रा कंपनी यांनी माइलस्टोन हॉलिडेज लिमिटेड, संगमनेर, जिल्हा अहिल्यानगर यांना सदर 50 प्रवाशांचे तिकीट काढण्यासाठी एकूण 10,82,000 रुपये दिले होते व प्रवास खर्चासाठी त्यांची बुकिंगसाठी असे एकूण 19,82,500 रुपये त्यांना दिले होते। सदरचे माइलस्टोन हॉलिडेज लिमिटेड कंपनी यांनी बनावट तिकिटे काढून या चौधरी यात्रा कंपनीला पाठवले। सदरचे प्रवासी जेव्हा मुंबई एअरपोर्टवर गेले त्यावेळेस त्यांना समजले की त्यांची बनावट तिकीट असल्याने फसवणूक झाली आहे। त्यानुसार चौधरी यात्रा कंपनीचे संचालक सत्यनारायण रामनिवास चौधरी यांनी सायबर पोलीस ठाणे येथे तक्रार दिल्याने गुन्हा नंबर रजिस्टर 49/2025 BNS कलम 318(4), 336(2), 338, 340(2) सह IT ऍक्ट प्रमाणे
गुन्हा दाखल झाला होता. सदरचा गुन्हा जून 2025 मध्ये दाखल होऊन सदरच्या गुन्ह्यातील आरोपी अद्यापही फरार असल्याने माननीय पोलीस आयुक्त श्री संदीप कर्णिक सर यांनी गुंडाविरोधी पथकांना सदरच्या गंभीर स्वरूपातील गुन्ह्यातील आरोपीची तात्काळ माहिती काढून अटक करण्याबाबत आदेशित केले होते. त्यानुसार सदर गुन्ह्यातील आरोपी हा पुणे शहरामध्ये यात्रा कंपनीचे काम करत असल्याची माहिती मिळाल्याने आम्ही सदरची माहिती तात्काळ मान्य डीसीपी क्राईम श्री किरण कुमार चव्हाण सर व मान्य एसीपी क्राईम श्री संदीप मिटके सर यांना देऊन त्यांच्या मार्गदर्शनाखाली गुंडाविरोधी पथकाचे पोलीस अंमलदार सूर्यवंशी, पोलीस अंमलदार प्रदीप ठाकरे, राजेश राठोड, गणेश भागवत व कल्पेश जाधव असे पुणे येथे पाठवून आरोपी नामी तेजस शशिकांत वैष्णव वय 31 वर्ष राहणार संगमनेर जिल्हा अहिल्यानगर यास बाणेर पोलीस ठाणे हद्दीतून वीरभद्रनगर बाणेर पुणे येथून शिताफीने ताब्यात घेतले. सदरचे आरोपीस नाशिक येथे आणून सायबर पोलीस ठाणे यांच्या ताब्यात देण्यात आले.